ब्रह्मपुरी तहसील के सैकड़ों किसानों ने तहसील कार्यालय पर दस्तक देकर उप विभागीय अधिकारी द्वारा मुख्यमंत्री को निवेदन सौंपा। वहीं इस मौके पर भारतीय कम्युनिस्ट पार्टी के नेता विनोद झोड़गे भी मौजूद थे और इस दौरान उन्होंने कहा कि अगर उनकी मांगे नहीं मानी गई तो तीव्र जन आंदोलन किया जाएगा। तो आइए जानते हैं कौन सी मांगों को लेकर ये निवेदन सौंपा गया। ब्रह्मपुरी तहसील के हजारों किसानों के धान की बिक्री होकर भी केवल उद्दिष्ट खत्म होने के तांत्रिक कारण के कारण पैसे रुके हुए हैं। यह अन्नदाता के साथ किया गया छल है। आने वाले सप्ताह भर में धान खरीदी की मर्यादा बढ़ाकर ना देने पर भारतीय कम्युनिस्ट पक्ष की ओर से तीव्र जन आंदोलन छेड़ा जाएगा, ऐसा इशारा किसान नेता कॉमरेड विनोद झोड़गे ने दिया है। सोमवार 23 मार्च को किसानों के साथ तहसील कार्यालय पर दस्तक देकर उप विभागीय अधिकारी परवनी पाटिल इनके द्वारा मुख्यमंत्री को निवेदन दिया गया। कॉमरेड विनोद झोड़गे ने निवेदन देते समय जिला मार्केटिंग अधिकारियों से भ्रमण ध्वनि द्वारा चर्चा की और तहसील की खराब स्थिति को सामने रखते हुए जल्द मर्यादा बढ़ाने की मांग की। यदि 7 दिनों के भीतर शासन ने सकारात्मक निर्णय नहीं लिया तो भाकपा की ओर से किसान रास्ते पर उतरकर अपने हक के लिए लड़ेंगे, ऐसा इशारा दिया गया। इस आंदोलन अवसर पर पूर्व जिला परिषद सदस्य शंकर दादा सातपुते, मंगेश ठाकरे, पतरू साखरे, अमोल राउत, नानाजी निकुरे, चौकेश्वर मैंद, गुंडाराज निकुरे, हेमराज प्रधान इन आदि के साथ परिसर के किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। बल्लारपूर, मुर्जा, आवडगाव, बरटकिनी पासूनचे शेतकरी आज तहसील कार्यालयावर धडक दिलेले आहेत। गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये या शेतकऱ्यांनी ज्या विविध सहकारी सोसायटीचे शासकीय धान खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी आपले शासकीय हमीभावानुसार रेट मिळावा म्हणून यांनी धान संबंधित केंद्रामध्ये दिलेले आहे। जवळपास आज मार्च महिना समाप्तीच्या मार्गावर लागलेला आहे, पण आजतागायत यांची शासकीय पद्धतीने नोंद न झाल्यामुळे त्यांना त्यांचे पेमेंट मिळण्यास विलंब होत आहे। आम्ही सातत्याने शेतकऱ्याच्या वतीने संबंधित केंद्रावर गेल्या असता ते म्हणतात की धान खरेदीचा उद्दिष्टाची लिमिट संपलेली आहे आणि म्हणून या धान खरेदीला विलंब होत आहे। एकीकडे शेतकऱ्याच्या वतीने मागे ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं। सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा पण केली नुकताच, परंतु ज्या लोकांनी नियमित कर्ज फेड केलेलं आहे त्या लोकांना याच्यात कुठलाही थारा नाही आहे आणि म्हणून या 31 मार्च पर्यंत आम्ही जर जुना कर्ज फेड केला तर नवीन कर्ज आम्हाला मिळणार आहे। परंतु आम्ही धान देऊन सुद्धा आमचे धानाचे चुकारे न मिळाल्यामुळे हे तमाम शेतकरी आज आर्थिक परिस्थितीशी सामना करत आहेत। म्हणून या आजच्या शेतकऱ्याच्या वतीने आम्ही माननीय एसडीओ मॅडम यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे। संबंधित या शासकीय खरेदीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलणं करून ही जी शेतकऱ्यांची महत्त्वाची समस्या आहे ही त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे। जर 4-4, 5-5 महिने होऊन जर आम्हाला आमचे धानाचे चुकारे मिळत जर नसतील तर शेतकरी जगावे की मरावं। एकीकडे दिवाळीमध्ये अवकाळी पावसाने आमचं कंबर तर तोडलं गेलं, ज्या लोकांना त्याची नुकसान भरपाई आजतागायत मिळालेली नाही, म्हणजे एकीकडे आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि दुसरीकडे आम्ही नियमित कर्ज फेड करून सुद्धा आम्हाला कर्जमाफीचा कुठलाही आधार मिळालेला नाही। म्हणून या मायबाप सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो, येणाऱ्या हप्त्याभरामध्ये या ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे धान खरेदी तात्काळ ऑनलाईन करून त्यांचा चुकारा त्यांच्या खात्यामध्ये टाकावा, नाहीतर नाईलाज असतो तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांच्या धान खरेदीची ऑनलाईन झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या ऑनलाईन खरेदीचा तुकारा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या शासकीय हमीभावानुसार तुकारे मिळालेच पाहिजे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे। इन्कलाब इन्कलाब शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। CTV के लिए प्रतिनिधि मधुकर मिश्राम की रिपोर्ट।